श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला पुत्रदा एकादशीचे व्रत केले जाते. पौष महिन्यातील शेवटची एकादशी तिथी म्हणून सुद्धा ही ओळखली जाते. पुत्रदा एकादशीचे व्रत केल्याने जोडप्यांसाठी अत्यंत लाभदायक आहे असे मानले जाते. पौषपुत्रदा एकादशी हे व्रत शुक्रवारी 10 जानेवारी 2025 रोजी पाळले जाणार आहे. या एकादशीच्या दिवशी भक्त उपवास करतात आणि भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करतात. पौषपुत्रदा एकादशीचे व्रत संतान प्राप्तीचे सुख प्राप्त करून घेण्यासाठी केले जाते. पौषपुत्रदा एकादशीच्या दिवशी अनेक शुभ संयोग निर्माण होत आहेत. तर हे शुभ संयोग कोणते ते जाणून घेऊया. हिंदू पंचांगानुसार पुत्रदा एकादशी 9 जानेवारीला दुपारी 12:23 सुरू होईल. 10 जानेवारीला सकाळी 10:20 सुरू राहील. शास्त्रानुसार एकादशी तिथीनुसार 10 जानेवारीला व्रत केले जाईल. यंदा पौषपुत्रदा एकादशीला रोहिणी नक्षत्राचा शुभ संयोग असणार आहे. तसेच बव आणि बालव करण असेल, दोघांचा शुभ संयोग होईल. ज्योतिषांच्या मते या काळात पूजा केल्याने आपल्याला दुप्पट फळ मिळेल. पुत्रदा एकादशीचे महत्त्व. पुत्रदा एकादशीचे व्रत वैवाहिक जोडप्यांनी करायला हवे. हे व्रत संतान प्राप्तीसाठी केले जाते. असे म्हटले जाते की हे व्रत केल्याने घरात सुख शांती राहते. भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहतो. तर या पुत्रदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा कशी करावी ते आपण पाहूया. एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते. या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून व्रताचा संकल्प करायला हवा. त्यानंतर मंदिर स्वच्छ करून त्यावर पिवळे किंवा केशरी रंगाचा कापड पसरवून भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. मूर्ती किंवा फोटोला पंचामृताने स्वच्छ करावी. त्यानंतर फोटो नीट स्थापित करून हळदी, कुंकू, अक्षता, चंदन, हार, फूल अर्पण करावे. अगरबत्ती आणि दिवा लावून श्री विष्णूचे नामस्मरण करावे. नैवेद्य अर्पण करून श्री विष्णू सहस्त्रनामाचे पठण केल्याने अनेक संतान प्राप्तीचे पुण्य लाभते. तर या पुत्रदा एकादशीला भगवान विष्णूंची विशेष सेवा करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. तसेच या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा विष्णू मंत्र आहे. याचा जप केल्याने सुद्धा अनेक पटीने लाभ भक्तास मिळतात असे सांगितले जाते. तसेच तुमच्या घरामध्ये जर बाळकृष्णाची मूर्ती असेल तर यावर सुद्धा भगवान विष्णूंचं नाव घेऊन किंवा तुम्ही जे विष्णू सहस्त्रनाम आहे त्याचे वाचन करून जर तुम्ही याच्यावर अभिषेक केला आणि ते तीर्थ दोन्ही जोडप्याने प्राशन केले असता संतान प्राप्तीचे अनेक योग जुळून येतात व घरामध्ये सुद्धा सुख, शांती आणि समृद्धी राहण्यास मदत होते. तसेच या पुत्रदा एकादशीच्या शुभ मुहूर्तावर पुत्रप्राप्ती यंत्र जे बाजारात मिळते ते किंवा आपल्या स्वामी केंद्रामध्ये सुद्धा मिळते. तर या एकादशीच्या दिवशी जर तुम्ही हे पुत्रप्राप्ती यंत्र याची आणून विधिवत स्थापना केली, त्याच्यावर सेवा करायची आहे, भगवान विष्णूंचे स्मरण करायचे आहे आणि भगवान विष्णूंना पुत्रप्राप्तीसाठी विनंती करायची आहे, तर अनेकांना याने पुत्रप्राप्ती झालेली आहे असा अनेकांचा अनुभव आहे. जर तुम्ही बाळकृष्णाची सुद्धा नित्य नियमाने 108 तुळशीपत्र घालून सेवा केली असता तरी सुद्धा अनेकदा जर तुम्हाला संतानच नसेल म्हणजे मूलबाळ होतच नसेल तर त्याचे सुद्धा खूप चांगले अनुभव आहेत. असे म्हटले जाते की सांसारिक जीवनामध्ये प्रगती होण्यासाठी त्याचप्रमाणे घरामध्ये लक्ष्मी नांदण्यासाठी, मुलाबाळांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी, मुलेबाळे होण्यासाठी घरामध्ये विष्णू आणि नारायण या दोघांची सेवा करणे खूप महत्त्वाचे मानले जाते. जर तुम्ही एकादशी दिवशीपासून सुद्धा ही सेवा केली तर ती अत्यंत प्रभावी ठरते. तर अशी ही पुत्रदा एकादशीची माहिती आपल्या चॅनलवर मी अशाच प्रकारचे सण, वार, व्रत, वैकल्ये, उपाय, तोडगे यांची माहिती टाकत असते. तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका नवीन उपायासोबत आणि स्वामी सेवेच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा. श्री स्वामी समर्थ. महाराजांच्या चरणी रुजू. श्री स्वामी समर्थ.